बाप केवडा केवडा त्याच कळनावं मुळ बाप कळाया कळाया व्हावं लागत या बापात माठ दिशा. आपण आता लहान मुलाचा मुक्का घेतो, असा मुक्का घ्यायचा, त्या कशाचा पदराचा घ्यायचा, त्याला एक गाठ मारायची, सुंदर अशी त्याला गाठ मारायची, परत ती आपल्या तोंडाला लावायची आणि ती तोंडाला लावायची आणि ती त्याच्याजवळ द्यायची. माझा एवढा मुक्का माझ्या आईला, माझ्या मुलीला. त्यावेळेला तो हुंबरा सारवणं म्हणजे त्या हुंबऱ्यावर जाऊन बसायचं आणि तुला मुलगी झाली की माझ्या मुलाला तू दिली मी करणारच. 1.25 वर्ष 1.5 वर्षाच्या मुलीची लग्न लावलेली आहेत असं मी बघितलंय स्वतः. अशी 18 बैती सांभाळणारा एक मराठा आणि 18 बैत्याच्या मुळे एक मराठा सुशोभित झालेला. गीत म्हणत चालायचं, हौशा ये बैल्या हौशा नवशाची बैल दोन, अशी गीत बीत. मोठ हा विषय असा होता की तो मोठं पाणी दिल्याशिवाय पर्यायच नव्हता. पूर्वी लग्न तर आम्हाला माहित नाहीत कशी व्हायची. त्या लग्नांमध्ये जेवणाचं कसं नियोजन असायचं किंवा आदलीकडे कसं बघा भात भाजी लाडू पुरी असल्या गोष्टी असतात. पहिलं लग्नांमध्ये जेवायला काय असायचं? हो, पहिलं जे लग्न व्हायची का नाही ते अगोदर मी मगाशी सांगून गेलो 5-5 दिवसाची लग्न असायची. मग त्यावेळेला त्या गावच्या महिला म्हणजे त्याच्यामध्ये सगळं पहिलं तर जेवण पुरणपोळीच असायचं. कोणत्या सालात? आपल्या 80 85 60 61 62च्या दरम्यान पोळ्याची जेवण असायची. पोळी पुरणपोळी ही महत्वाची ठरायची त्यावेळेला. एक टाइमला झुणका भाकर असायची किंवा हळदीच्या दिवशी झुणका भाकर, लग्ना दिवशी पोळी असायची आणि त्या दिवशी तिसरी त्याला आपण मांडवखंडी म्हणतो, मांडवखंडी. त्या दिवशी सगळ्या गावातल्या मान्यवरांनी बसायचं. मान्यवर सगळे म्हणजे सरपंच पोलीस पाटील इतर सगळे. कारण का पूर्वी कसं होतं माहिती आहे का, जे गाव करेल ते राव करत नाही, म्हणजे जे गावातला पुढारी करल ते जिल्ह्याला होत नव्हतं, तालुक्याला होत नव्हतं, असं असायचं. आणि त्या काळात पोळीची जेवण असायची, संध्याकाळचं जेवण असायचं, आदल्या दिवशी झुणका भाकर, त्यावेळेला दुरण पत्रावळे असायच्या त्यावेळेला. त्या आताच्यासारखं प्लास्टिक वगैरे काही नव्हतं त्यावेळेला. वडाच्या किंवा बिबीच्या झाडाची पानं असायची, सुंदर अशी ओली असायची, हिरवीगार असायची. पळस म्हणून एक झाड आहे बघा, पळस, पिवळी फुले वगैरे त्याला लागतात. त्याच्या एक ते गुरव समाज असते, त्या समाजाने ते पितरावळ्या वगैरे केलेले असते, तयार केलेल्या असायच्या. मग ते गावाला 12 बैती असायची त्यावेळेला. 12 बैती म्हणजे तुम्हाला सांगते इतर सर्व जाती, एक मराठा सोडला तर सर्व जातीमध्ये त्या सगळ्या समाविष्ट असायच्या त्यावेळेला. आणि ती सगळी बैती त्यावेळेला लागायची. लगीन कार्य वगैरे ज्या वेळेला असायची त्यावेळेला ती जी गरज भासायचीच. बरोबर, प्रत्येकाची प्रत्येक कामं ती वाटून दिलेली असायची आणि ती सगळी करायची. आता गावाला, आता ह्या वैज्ञानिक मध्ये, आता ह्या कलीमध्ये किंवा आता ह्या युगामध्ये बैता हा विषयच राहिला नाही. बैता म्हणजे बैता म्हणजे काय? बैता तुम्हाला सांगतो. उदाहरणार्थ बैता म्हणजे परीट, ही सर्व 18 पकड जात, म्हणजे परीट, मार, मांग, चांभार, कुंभार, लोहार, सुतार, नावी वगैरे जी अशी 18 जण ती बैती आहे. मग प्रत्येकाची कामं प्रत्येकाला वाटून दिलेली असायची पूर्वी, ती करायची. त्याचा मोबदला म्हणून ज्या लगीन कार्याच्या मालकानं मग तो कुठल्या पद्धतीने द्यायचा, बाबा आर्थिक पद्धतीने द्यावा, धान्य पद्धतीने द्यावा, द्यायची त्याला. किंवा काही लोकांना वार्षिक पद्धतीनं ज्या वेळेला आपण पूर्वी खळ असायचं, खळ. आता ती तुम्हाला अनुभव असेल नसेल. खळ याचा अर्थ असायचा 12 बैल गावातली जमवायची, मध्ये एक तेवढा नावाचा एक मोठा बांबू रावायचा, ते सर्व येड्यावर सारवायचं, असं गोल सुंदर असं सारवायचं. आणि त्याच्यावर ते आपलं तुमचं ते धान्य काय आहे, समजा ज्वारी जुंधळा भात वगैरे जे काय असं ती इसकटायचं आणि त्याच्यावर ज्वारी जर असेल ते रोल झोपायचा त्याला आणि त्याच्यावर फिरवायचा बैल. बैल फिरवायची किंवा 12 बैल जावणीला लावायची ती फिरवायची, असं खळ असायचं. मग त्या खळ्याला सगळ्या बैत्यांनी जायचं, बैत्यांनी म्हणजे सगळी जायची तिथं. मग त्या मालकानं काय करायचं, रास करायची. आता राशी वगैरे हा विषयच नाही, रास करायची, धान्याची रास करायची. रास म्हणजे सर्व धान्य जे आपल्या शेतातून उत्पन्न निघाले ते आपण त्या खळ्यात मळले, त्याचा एक ढीग करायचा, ढीग एक गट्टा करायचा त्याचा. आणि तो गट्टा केल्यानंतर असा गट्टा करायचा. मग ती आपली सर्वसाधारण आपल्याला किती एक 20 पोती. आता इकडे तुमच्याकडं पद्धत आहे खंडीची,
कारण का क्षेत्र जास्त असल्यामुळं उत्पन्न जास्त होतं. त्या काळात लोकसंख्या कमी होती, त्याच्यामुळं क्षेत्र ज्याचं त्याच्या तिकडे होतं. त्यामध्ये आता 4-5 झालं, त्यामुळे कमी झालं. आता पाऊस पाण्याचा हंगाम कमी झाला. त्यावेळेला ती मोठी रास असायची. मग ती बैत्यांना कोणाला 4 पायली द्यायचं, कोणाला 2 पायली, ज्याची जशी हे असेल वर्तणूक असेल जसा तो आपल्याला अपेक्षित. आता उदाहरणार्थ कुंभाराच्याकडं काय मिळायचं, कुंभाराच्याकडं काय द्यायचं त्यांनी एक गाडगं बारकं, आता तुम्ही मटका म्हणला ना, ह्याच पद्धतीचं एक बारकं गाडगं असायचं. मग ती गाडगं कशाला द्यायचं, ते खाळ्यावर न्यायचं, ते पाण्यानं भरून ठेवायचं. म्हणजे त्या मळणीकाराने, म्हणजे त्या मालकानं ते पाणी सुंदर गार प्यावं याच्यासाठी ते तिथे ठेवायचं. बरं, दुसरं आता आपण परीट समाजाचं घेऊया. परीट समाजानं काय करायचं, तिथं ते एक पडदा असतोय, ती रात झाकायसाठी तिथं नेऊन ठेवायचा. मग ते द्यायचंच, ते प्रत्येकानं ज्याच्या पद्धतीनं आहे तसं द्यायचं आणि खाळ्याला जाऊन बसायचं. मग ते मालकानं सगळं खळं भरायचं. खळं म्हणजे आता लक्षात आलं तुमच्या, खळं त्या खळ्याची जी रास असते ती आपल्या अगोदर 10, 20, 25 काय असेल ती पोती भरायची आणि त्यात जे शिल्लक राहते 2 पोती 4 पोती, मग ते सगळ्या बैत्यांना क्रमानुसार द्यायचं. सुतार, आता उदाहरणार्थ सुतार, मग सुताराला जरा जास्त द्यावं लागायचं, कारण का तो प्रत्येक वेळेला आपल्याला गरजावं असं त्याची गरज लागायची आपल्याला. कशी लागायची, पूर्वी त्याच्याकडून अवजार बनवून घ्यावं लागायची. दुसरी गोष्ट, अवजार नसली तर लगीन कार्याला पाट वगैरे काय त्याच्याकडं बनवून घ्यावं लागायचं. म्हणजे बऱ्याचशाच काहीतरी सुविधा ते सुताराकडं मिळायच्या आणि त्याच्यामुळे त्याला जरा जास्त धान्य द्यावं लागायचं. असा आपली कोळपण आली, ते कोळप वगैरे बनवणे हे सुताराचं काम असते. मग ते बनवून देणार ना त्यावेळेला. मग त्याच्यामुळं त्याला जास्त अशी 18 बैती सांभाळणारा एक मराठा. आता तुम्ही म्हणता ना, एक मराठा लाख मराठा, या मराठाच्या गर्वी 18 बैती जगलेली असायची. आणि 18 बैत्याच्या मुळे एक मराठा सुशोभित झालेला असायचा, कारण का त्याच्याबरोबर चांदोबा आहे, आकाशात चांदोबा आहे, बरोबर आहे का. पण त्या चांदोबाला शोभा केव्हा येणार, चांदोबा आपल्याला बघायचं तर त्याच्या सभोवती रेड्यावर चांदण्या पाहिजे, चांदण्या पाहिजे. आता एकटा जर चांदोबा असला तर त्याला नुसतं चांदोबाच म्हटलं जाईल, नाही का, तुमच्या आमच्या भाषेत त्याला चांदोबा. पण नाही, तो ज्या वेळेला लहानापासून मोठ्याचं सहकार्य किंवा जमाव ज्या वेळेला आपल्या त्याला शोभा येते, तसं मराठ्याला शोभा ही 18 बैती ज्या वेळेला गोळा होत्यात आणि त्या 18 बैती ज्या वेळेला एक ठिकाणी येतात मग त्याला शोभा. कोण पाटील म्हणतोय, कोण काका म्हणतोय, म्हणजे जशी प्रतीत असेल तसं, कोण दाजी म्हणतोय, कोण मला एवढं कमी झालं म्हणतोय, अशी ती सगळी बैती असायची. तो मराठा त्यांना द्यायचा त्या काळात. विज्ञान जे आहे त्या विज्ञानाने एवढा तिजोरा दिला की काय ते द्यायचं त्याला, कोण तो कुंभार, कशाला द्यायचं त्याला. मग आता समजा ते द्यायचं जर म्हटलं तर आपल्याला एक असा प्रश्न पडतो. आता आपण संक्रांत येते, संक्रांत आपला सण असतो, संक्रांतीला 5 गाडगी काहीतरी पूजायची असते, ते आयो महिलांनी पूजायची असते, आयो महिलांनी पूजायची असते. मग ती कुंभारानं प्रत्येक घराघरात बैत वजा त्या दिवशी द्यायची असते जुन्या काळात. जुन्या काळात द्यायची. आता तो काळ बदलला, आता कुंभार तिथपर्यंत येऊन पोहोचू शकत नाही. का पोहोचू शकत नाही, त्याला 5 गाडगी बनवावं लागतात. ती बनवायचं त्याला त्रास भरपूर आहे, त्याच्यासाठी माती आणावी लागते, माती उपलब्ध नसती, तरी सुद्धा तो करत होता. पण ते बैत्याने त्या मराठ्याच्या जवळ ते राहिलंच नाही ना, धान्यच राहिलं नाही, तू काय देणार आहे त्याला. त्याच्यामुळे त्याचं पोट भरत नसल्यामुळं हा मराठी आता 50 रुपयाचं गाडगं 500 रुपयाला विकत घेतोय. तो बनवणारा बनवतोय ना, कारागीर आहे तो बनवतोय, पण तो बाजारपेठेत गेला. आता तुमच्या इथे बाजारपेठ आहे, मग तो काय म्हणतोय, प्रत्येकाच्या घरात फिरण्यापेक्षा एका बाजारात बसलं तर तो नेतोय ते आपल्यापासून. बरोबर. एक ते आपल्याकडं कमकोतपणा झाला आणि त्याचा मान अधिक तुमचा मान कमकोत झाला. म्हणजे ज्याचा पाटील ज्याला आपण म्हणतो त्या पाटलाचा आणि बैत्याचाही मान कमी झाला. हे पूर्वी सगळे राखत होते, म्हणून त्या लग्नामध्ये ते लग्न जे होतं ती सगळी जमायची आणि जमाव अगदी प्रचंड असायचा. का असायचा तर त्यांनी शब्दानं कशाने ती लोक दुखवलेली नसायची, आपुलकीपण असायचं, प्रेम असायचं त्याच्यामध्ये. बरोबर. आणि प्रेमाच्या पोटी नाही त्या पाटलांच्या मुलाच्या लग्नाला आपल्याला गेलंच पाहिजे हो, निरोप नसला तरी. आता जरी समजा चिठ्ठी जाऊन दिली, राम राम म्हटलं तरी तो म्हणतो बघू सवड जर मिळाली तर, नाहीतर मला काही जमत नाही. म्हणजे अशा विषयावरून तुम्हाला मग ती पूर्वीची लग्न अशा पद्धतीने व्हायची. आणि त्यावेळेला मुलीचं वय किंवा मुलगा मुलगीला बघायला जात नव्हता. आता बघा, महत्वाचा विषय मला काय आठवलं माहितीये का, मुलगा मुलगीला, आणि आजही
मला अजून परत तुम्हाला काय सांगायचं माहिती आहे का, मुलगा मुलगीला बघायला जातच नव्हता त्यावेळेला, काही संबंध नव्हता. पूर्वी मुलीच्या वडिलांनी किंवा आईनं भावाचा जाऊन उमरा, तिला मुलगा झाला की मुलं व्हायच्या अगोदर ठरायचं. ते मुलं व्हायच्या अगोदर लग्न बहिणीचं झालं. आता तुमच्याकडे इकडे करतात का नाही कुणा, तो आडीश्री ओलंडत्यात वगैरे, उंबऱ्यावर आलिश्री ठेवायची, मग ती मुलीनं ढकलायची, मग ती लक्ष्मी घरात आली म्हणायचं नाही का, म्हणजे आता सुद्धा ती प्रतिष्ठा आहे सगळीकडे. मग त्या काळात कसं असायचं माहितीये का, त्यानं जाऊन सारवायचं, त्यावेळेला ती विचारते माझ्या पोरग्याला पोरगी दिशील का, त्यात तिची भावानं बहिणीला विचार, मुलाची बहीण आत असते ती अडवायला, मुलाची बहीण आत असत्या, ती त्या आपल्या भाऊजाईला विचारते, ननंद भाऊजाईला, मग माझ्या मुलाला तुझी मुलगी दिशील का, मग ते देतो म्हणते बरं का, मग देतो म्हणते. म्हणजे हे वचन, पहिली वचनं पाळत होती. बरोबर, वचनाला बटा लावत नव्हती, आणि वचन हे वचनच राहत होतं. आजही सत्य, उद्याही सत्य, आणि कालही सत्य होतं, असं वचन होतं. पण आता कसं, आणि त्यावेळेला तो हुंबरा सारवणं म्हणजे त्या हुंबऱ्यावर जाऊन बसायचं, आणि तुला मुलगी झाली की माझ्या मुलाला तू दिली मी करणारच. मग इकडं मुलगी झाली का नाही की तेव्हापासून तिच्या भावाच्या मुलगाला द्यायची आहे, ते भावाच्या मुलगाला ठरलं, आणि ती 8, 9, 10 वर्षे झाली की लग्न करून टाकायची. ती लग्न करून टाकायची, आणि मग तेव्हापासून त्यांचा तो संसार चालायचा. पहिली लग्न पहिले अगदी लहान म्हणण्यापेक्षा काय मुलींची लग्न, म्हणजे माझ्या बघण्यात 1.25 वर्ष 1.5 वर्षाच्या मुलीची लग्न लावलेली आहेत, असं मी बघितलंय स्वतः. मग त्या काळापासून ती मुलगी तिकडे काय राहायला नसायची, ती माहेरातच असायची. आणि नंतर मग ज्या वेळेला तिचं डोकं कवा उघडायचं माहितीये का, ते मुलगा वगैरे ती गेलीत की मग याला बातमी असायचीच घरनं, बाबा आता माझं लग्न झालंय, अमकं झालंय, तमकं झालंय, ते डोरलं वगैरे गाळ्यात असायचं. मग ती काय मुली चिडवायच्या त्यावेळेला, तो विषय होता. पण तरी सुद्धा ती सुंदरता होती त्याच्या वेळेला, आणि ती मुलगी तेवढ्या आई वडिलाच्या वचनावर नांदायची तिथे. मग ती कधी 6 वर्षाचं झालं, मग ती कुठं असायची, माहेरीच असायची. सासरी कधी किती वर्षात, 13-14 वर्ष, 12 वर्षात ती न्यायचीच आपल्या सासरीला, सासऱ्याला न्यायचीच, ते ठरलेलंच असायची. 12 वर्षांनी तिला सासऱ्याला न्यायची म्हणजे अगदी आवडीनं न्यायची. तिला वाजत गाजत बैलगाड्या झुपायच्या, 10 बैलगाड्या असायच्या, लांग लागायची अशी, आणि त्या मुलीला घालवत गावातली शिवपर्यंत सगळी लोक जायची, सगळी लहानापर्यंत मोठ्यापर्यंत त्या मुलीला घालवत जायची तिथपर्यंत, आणि घालवत जायची. मग ती मुलगी मागं फिरून त्या गाडीत बसलेली असायची, मधल्या कुठेतरी चांगली सजवलेल्या गाडीत बसलेली असायची, आणि ती मागं फिरून बघायची. कुणीकडे नजर असायची, तिची माहेराकडे, बरोबर, तिच्या आपल्या आई वडिलांकडे नजर असायची. आणि तो काळ असा होता, आई रडायचीच, बहीण रडायचीच. नव्यानं तो बाप जो आहे ना, आता ते तुम्हाला सांगायचं, बाप केवडा केवडा, बापाचं आपण सगळ्या आई वगैरे सगळी जाणल्या, सगळ्यांना अगदी आतुरतेने घेतोय, पण बापाकडे लक्ष नाही कोणाचं. आणि त्या मुलीची जी माया असते ती बापानं तिच्या लग्नासाठी बरंच काय केलं, कर्ज काढलेलं असते. बाप केवडा केवडा त्याच कळनावं मुळ, कारण का असताना असतात त्याच्याजवळ असताना तू दाखवत नसतोय कुणाला, आणि दाखवत नसतोय याचा विषय असा होतो की त्याला ते हुंदका आलेला असतोय, अगदी आवरत नसतोय. मुलगी जात्या सासऱ्याला जात्या, पण त्याला ते आवरत नसतोय हुंदका. पण रडायचं कुठं, इथे समाज आहे, माझी मुलगी निघालेली आहे, आणि रडायचं कुठं, म्हणून तो अशी घुटकतोय. बाप कळाया कळाया व्हावं लागत या बाप. आता तू कवा कळत, ज्या वेळेला बाप होईल त्यावेळेला तिला कळलं त्याला मुलगी असावी. आणि ती मुलगी झालेली ती ज्या वेळेला नांदायला जाते, तिचं लग्न होतं, लग्न झालं तर लग्नात सुद्धा तिला वाईट वाटत नाही. पण ज्या वेळेला ती सासरला निघते, आणि ती 17, 18, 20 वर्षे आपण सांभाळलेली असते, लहानाची मोठी केलेली असते, मांडीव घेतलेली असते, आपण त्याला खांद्यावर कडी फिरवलेली असत्या, शाळा शिकलेल्या असत्या, अगदी बेरोजगारी होऊन शाळा शिकवलेली असत्या. बरोबर, या काळात शाळा शिकवणं म्हणजे एक तसं सोपं नव्हतं, कारण का अगोदर मुली शिकत नव्हत्या. पण ज्याची परिस्थिती नाही त्यानं रोजगार करायचा, पायामध्ये छतप बंडी फाटलेली असायची, ऊसाची तोड करायची, आणि त्या मुलासनी शिकवायची. एवढी मोठी केलेली मुलगी अचानक उचलून आपण दुसऱ्याच्या पदरात ती घालतोय.
तिला सुद्धा माहित नसते की मी दुसऱ्याच्या घरात जाणार आहे, ते घर मला माहित नसते. आणि त्या घरात तिनं आपला परत संसार उचलायचा. पहिलं बैलगाडीनं जायचं आणि त्या बैलगाडीत बसल्यानंतर ती मागं बघायची, कुठं वडिलांच्याकडे बघायची. आणि मग ते होत असं की एकामेकाच्या गळ्यात सगळं गाव पडून रडायचं, अगदी जवळ घेऊन काकाला घेऊन बाणत घेऊन एकामेकाला कवटळायची. आणि मग त्या शिववरून पाठीमागं जायचं. आणि पाठीमागं गेल्यावर सगळ्या गावातली लोक त्याच्या घराच्या जवळ थांबायची, अशी येडा द्यायची. आणि मग तिचं काही नाव असेल, सगुणा वगैरे काय असेल, सोनाबाई, विठाबाई, काय जे असेल त्या नावानं अगदी सुंदर याचना करायची आणि तिला आशीर्वाद द्यायची तिथनं. किंवा ते आपल्याला जर मुलगी जात नसेल तर पूर्वीची खूण एक अशी होती, माझ्या सासऱ्यावरून माहेरला जाणारी गाडी आहे किंवा एखादा वाटसरू आहे, वाटसरू त्या माझ्या माहेरच्या सासऱ्याच्या गावावरनं माहेरला निघालाय आणि तो परक्या गावचा आहे, तो माझ्या वडिलांच्या ओळखीचा आहे. मग तिनं काय करायचं, कसा निरोप द्यायचा तिला? जुन्या काळाची एक पद्धत कशी होती बरं का, तिनं कसा निरोप द्यायचा? मग ते निरोप देण्याचं एक साधन होतं त्यावेळेला. तिनं आपला पदर घ्यायचा, त्या पदराला मुक्का लावायचा, तोंड लावायचं आपलं, असे माठ दिशा आपण आता लहान मुलाचा मुक्का घेतो असा मुक्का घ्यायचा, त्या कशाचा पदराचा घ्यायचा, त्याला एक गाठ मारायची, सुंदर अशी त्याला गाठ मारायची, परत ती आपल्या तोंडाला लावायची आणि ती तोंडाला लावायची आणि ती त्याच्याजवळ द्यायची. माझा एवढा मुक्का माझ्या आईला सांगा, माझ्या मुलीला सांगा, माझ्या वडिलाला सांगा. आठवण तुम्ही द्यावी, पांडुरंगा देवा माझी सांगा काकुला, ती अनाथ अपराधी पती तो वेगळा परी पाया वेगळा, असं मला तू विसरू नको, असं ती सांगायची त्यावेळेला, असं निरोप यायचं. मग त्या अशा मुलींची त्यावेळेला ती लग्न व्हायची आणि त्या लग्नात अगदी आनंद असायचा. म्हणजे प्रेमाच्या पाठीमाग, आता जे प्रेम आहे ते वेगळं प्रेम आहे. पहिलं लग्नात काय द्यायची मुलींना? आता पहिलं लग्नामध्ये द्यायला तांबा, पितळ, आणि पहिला एक पद्धत होती द्यास द्यायचं. द्यास म्हणजे मुलीकडून मुलीला द्यास द्यायचं. म्हणजे त्या मुलीला बसण्यासाठी एक पहिलं 1.25 पोतं, 1.5 पोतं, जशी ऐपत असेल तसं ते द्यायचं. त्याच्यासाठी मुराळी जायचं, ते आणायला, पहिल्यांदा मुलगी आणायला जातो आपण, त्यावेळेला ते मुराळी गावातलं किंवा भावकीतलं कोणतरी जात असते, ते द्यायचं. त्या मुलगी त्या द्याजावर, त्या धान्यावर बसवायची, तिला काय असेल ते यथासंग तिची पूजा करायची आणि नंतर त्यांनी सकाळी ती लग्नाला घेऊन यायचं. अशी पहिली एक पद्धत होती. आता तो विषयच म्हणा, द्याज हा शब्दच नाही हो, शब्दच पाक म्हणजे कुठं संपला शब्द, द्याज संपलाच. त्या पाठीमागं हुंडा निघाला. आता हुंडा जो निघाला असा की त्या हुंड्याच्या मुळे काय आई वडील मुलीचे बेजार झाले. बरोबर. आता तो काळ कसा होता माहिती आहे का, कुठनं कुठंपर्यंत होता, 91 ते 80, 60, 65 एवढा मधला जो काळ असा चालला की हुंडा दिल्याशिवाय मुलगी द्यायची नाही. मुलीच्या बानं मुलाला हुंडा द्यायचा. मग तो सर्व्हिसला असो वा नसो, काय असेल ते त्यावेळेला हुंडा घेतल्याशिवाय प्रथाच होती ती. मग मुलीच्या बानं काय, इकडं शेती कामकं कर, तमकं कर, घर ये, कोणाचं कर्ज काढ, आमकं कर, म्हणून ते मुलीचं करायचं. मग तो काळ सुंदर गेला. मला काय म्हणायचं, हुंडा जरी देत होते तरी सुद्धा तो काळ सुंदर होता. त्यावेळेला मुली पळून जात नव्हत्या. तर विषय माझा कसा माहिती आहे का, त्यावेळेला मुली पळून जात नव्हत्या, त्या आई वडिलाची ऐकत होते. बरोबर. आई वडिलाला मान्यता देत होत्या. आई जे करील, वडील जे करील ते पूर्व होतं त्यांना. कारण का त्यावेळच्या मुली आपल्या आई बाप्पाच्या भावाच्या प्रतिष्ठेला कुठेही धक्का पोचून देत नव्हते. पण आता ते उलट झालं, विज्ञान झालं, मुलींना शिकवलं, मुलींना मोठं मोबाईल दिलं. बरोबर. माझी मुलगी लांब जात्या सोलापूरला शाळेला आणि तिला वाटत आईनं घेतलेला हट्ट असतो यो. बरोबर. तिला आणि त्याला काही दिलं नाही तुम्ही, ती मोबाईल नाही काय नाही, ती आता कशी यायची. आता हिनं अनितानं मोबाईल घेतलेला असतोय, ती मोबाईल तिच्या असते, सोलापुरात बोलायला सुरुवात करते आणि तर ती पंढरपुरापर्यंत तिथनं मोबाईल कानाचा निघत नसतो. हिच्या बानं एवढा मोठा बॅलन्स कवा भरला. बरोबर आहे. मग असा जो विषय झाला ते आताच्या मुलींना ते म्हणजे बरं वाटायला लागलं आणि ते बरं वाटण्याचा विषय वेगळा झाला आणि त्याच्यामुळं मान प्रतिष्ठा प्रेम संपलं. आणि कुणाला भाव आणि कुणाला वडील आणि कुणाला चुलता कुणाला काका म्हणायचा हा विषयच थांबत. कारण काका हा नातच लांबचा आहे, जरा काका हा वडिलांचा भाऊ लांबच नातं आहे.
पण वडिलाला अण्णा तात्या म्हणायची विसरली मुलं. बरोबर. इथपर्यंत मजल गेली तर ही मजल नको आहे. आता आपण जरा थोडंसं पाठीमागं वळूया. पाठीमागचं जे होतं ते पुन्हा आता तरी पुढे हाची उपदेश करू नका ना असं. आता तरी झाली ती गंगा, वाहिली ती गंगा, राहिलं ते निदान आता तरी पुढं प्रत्येक घरामध्ये प्रत्येक घरामध्ये प्रत्येकानं आपापल्या मुलांना लहानापासून मोठ्यापर्यंत जोपर्यंत ती मुलगी 18 वर्षापर्यंत मुलाला लग्न होईपर्यंत जर आपणच सुंदर वागलो, मुलाचे आई वडीलच सुंदर वागले. आता मला काय म्हणायचं माहिती आहे का, आई वडील जर सुंदर नसतील, त्यांची जर घरातली संस्कृती जर सुंदर नसेल, बरोबर, तर मुलगा नक्कीच बिघडणार 100%. मुलाला आई वडिलांना संध्याकाळी 7ला आला, मुलगा 5वीला आहे, त्याला जर सांगितलं बाळा आता तुझं जेवण वगैरे झालंय, हातपाय धुतलेस, बाकीचं सगळा तुझा इतिहास झाला का, झाला, बर मग पुस्तक उघड. त्यावेळेला मुलगा जर त्या मुलानं जर पुस्तक उघडलं तर मुलगा 10वी पर्यंत गेला समजा. 10वी पर्यंत तो पुस्तक उघडणार, कारण का 10वी पासून पुढं पण लागतं 10वी पर्यंत जाणार तिथं. तर आईचं ऐकलं असेल तर, जर त्या 5वीच्या मुलानं त्या आईचं न ऐकता पुस्तक वाट्यावर टाकून जर तो बोंबलत दुसऱ्या मित्रांच्या बरोबर बाहेर जात असाल तर तो मुलगा चोरी करायला गेल्याशिवाय दुसरा त्याला पर्यायी नाही. बरोबर नाही. कारण का माहिती आहे का, संगती कशी असेल, संगती कशी असेल त्याच संगतीवर त्याचं सगळं आयुष्य अवलंबून राहतं. मग संगत जर वाईटाची लागली तर ती वाईटच लागणार. कारण का, उदाहरण आमचा तुकाराम महाराजांचं एक म्हणणं आहे याच्यावर, संतांच्या संगती मनोमार्ग गती, संतांच्या संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती. आताच जर याला आई बापानं जर आखळला नाही, आई वडिलांना जर त्याच्या रशा ढिल्या जर सोडल्या, मुलगा 12 वाजता धाब्यावर जेवायला घरात सकाळचा ह्याला जर आला, संध्याकाळी धाब्यावर जेवायला आणि घराकडे ह्याला जर आला, तर तो उद्या पैसा संपला की चोऱ्या करणार, पैसा संपला की मारामाऱ्या करणार, पैसा संपला की अन्य काय करू शकणार. अशी जर मुलं जन्माला आली तर आपण अधोगतीला गेल्याशिवाय राहणार नाही. आणि अधोगतीचा मार्गच आहे. म्हणून आता तरी पुढे हाची उपदेश. मला काय म्हणायचं याच्यातून, उपदेश जर व्हायचा असेल तर इथून पुढं पाठीमागं गेले जाऊ द्या, पाठीमागं गेले जाऊ द्या. आता तरी पुढे, इथून पुढे तरी निदान आपल्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, हीच अपेक्षा. याच्यापेक्षा आपण म्हणजे जे बोलतोय त्या बोलाला, प्रत्येक शब्दाला सुद्धा रस भरला पाहिजे. ब्रह्मरस घेई काढा तेने ब्रह्मरस ज्या वेळेला घेतला तर तुझी वेडापिडा सगळी संपेल. बरोबर. पहिले एक असं होतं की एक कुटुंब म्हणजे एकत्र पद्धती होती, पण अलीकडे तसं नाही राहिलेलं. अलीकडे थोडं मोठं झालं का चला वेगळं. ही जी बदल झालाय नाही, तर ही बदल काय, म्हणजे काय वाटतं की पहिली लोक कशी होती आणि आताची कशी आहेत. नाही, पहिली एकत्र ज्या वेळेला राहत होती त्यावेळेला प्रत्येकाचे विचार एकमेकांना पटत होते. प्रत्येकाची जेवण्याची, राहण्याची प्रत्येकाची पद्धत चांगली होती. कारण का, ज्या वेळेला एक जेवण वाढणारी असायची, एक मोठी कोणतरी आत्या, काकी, मामी, आई, बहीण वगैरे जेवण वाढायला जी असायची ती प्रत्येकाच्या ताटात समान असं वाढायची आणि ती प्रत्येकाला एका वेळेला घेऊन जेवायला बसायची. आता तो राहिला नाही भाग. आता त्या भागातच काय फरक झाला सांगा, ज्याची मालकीन स्वयंपाक करायला आहे त्याचं ताट अगोदर आहे, तो जीवन बाहेर गेल्यानंतर बाकीच्यांना जर त्या भाकरी झाल्या असल्या, तीच पोळी झाली असली तर त्यांना ती बोलवते, पण ती पण त्याची मालकीन त्या जेवणापर्यंत जाऊन पोचली तर, म्हणजे असा विषय आता राहिलाय. त्याच्यामुळं प्रत्येकाची खोली वेगळी. मग तो आता असा एक विभाग झालाय की ज्या खोलीत आहे त्या खोलीतच ती ताटं वगैरे बनवून न्यायची, मग तिथं ती दोघं नवरा बायको अगदी जेवायची. मग ते काय बोलतात तो भाग आपल्याला काय आपण तिथं ऐकायला नसतोय, पण हा विषय नसावा. कारण का, ज्या वेळेला समुदायामध्ये आपण जेवतो, जेवण कोणी एक वनी विचित्र पुतळा जेवावया बैसला, जेवणाच्या पंक्तीचा एक अर्थ असा आहे, कोणी एक वनी विचित्र पुतळा जेवावया बैसला, जेवण जेविता आतिबळे पात्राची तो बक्षिणा.
म्हणजे कसं आहे माहिती आहे का, पात्र हे वाढण्यासाठी आहे. आता पात्राची तो बक्षिला, यमाची जळणी सूर्याची भगणी, हे नाते ऐसे कसे, बोले विठ्ठलनाथ पदार्थ शन्मासेचा वायदा. मग भगवान परमात्माचा एक नावाचा भुंगा असतोय, मी तुम्हाला त्यातलं उदाहरण आता सांगून देतो. तो भुंगा असतोय, भुंगा लाकूड सुद्धा पोकरतोय. भुंगा लाकूड, मोठं लाकूड पोकरतोय. पण ते काय काळ असा आहे की त्या एखाद्या कमळाच्या पाकळीत झाला, संध्याकाळी वेळ व्हावा आणि वेळ झाल्यानंतर ती कमळाची पाकळी मिटावी आणि ती पाकळी मिटल्यानंतर ह्याचा आत्मा गुदरून मरावा तरी सुद्धा त्या पाकळीला ढका लागणार. हे प्रेम होतं पूर्वी, हे प्रेम पूर्वी होतं. म्हणजे हो काळ बदल लागणार. म्हणून ह्या सर्वसामान्य लोकांना एक ठिकाणी बसून जेवण करणे, एक कोप असणे, एका ठिकाणी राहणे हे महत्वाचं सोडून बाजू झाली, विकल्प झाला. विकल्प ज्या वेळेला होतोय त्यावेळेला ह्या परिस्थितीला येऊन उतरतोय. म्हणून हे विकल्प नव्हतं. म्हणून आता आपल्याला सांगायचं, आता तरी पुढे हाची उपदेश करू नका ना असा विषय. आजकाल तर आता आपण म्हटलो तसं की आजकाल पहिले एकत्रच बसून जेवायचो, पण आज बघितलं तर प्रत्येक जण मोबाईल घेऊन बसतोय, कोणतरी टीव्ही पुढे बसतोय. पण ते अलीकडे नाही राहिलेलं की पहिल्यासारखं एकत्र बसणं वगैरे. हे जेच तोटे आता जे तुम्ही सांगताय तेच आहेत की ह्याच्यामुळं काय कर्जबाजारी किंवा एक आपुलकी राहिलं नाही, एक प्रेम राहिलं नाही, हे सगळ्या गोष्टी वाढतच गेल्या. मग आता पहिले एक एकत्र कुटुंब असल्यामुळे एक शेती हा एक महत्त्वाचा पार्ट. तर त्यावेळेस शेती किती म्हणजे लागवडीखाली असायची किंवा आपल्या घरातली सगळी लोक एकत्र असल्यामुळं कितपत त्यात राबायचे. पण आजकाल तर ते नाही. आज प्रत्येकजण वेगवेगळाच आहे. तो स्वतः रानात तोच एकटा राबतोय, तो त्याच्या रानात राबतोय. मग ह्याच्यामध्ये काय की पहिली गोष्ट शेती किती होती लागवडीखाली. पहिली शेती आता प्रत्येकाला खूप सारे असणार आहे, तर त्यात किती लागवडीखाली असायची आणि त्यात कशी लोक काम करायचे. कसं असायचं माहिती आहे का, पूर्वी आता आपला शेतीचा जो विषय आहे, ती शेती कोणाला 10 एकर असायची, 20 एकर असायची प्रत्येकात. जर समजा त्याच्यात समुदाय पद्धतीनं म्हणजे पंचांच्या किंवा भावांच्या विषयावर जर ती वाटून घेतली तर प्रत्येकाला 5 एकर असायची. मग भावाभावांच्यात ज्या वेळेला तुरीश म्हणजे ईर्ष्या लागायची, त्यावेळेला तुमची जित्राप, आपलं तुमच्याकडे तर जित्राप म्हणतात, आमच्याकडे गाई म्हशी वगैरे असं म्हणतात. मग ते शेणखत वगैरे त्या शेतीला अगदी सुंदर असं जाऊन मिळायचं. मग शेणखत झाल्यानंतर त्याच्यामध्ये सुंदर अशी पाबर वगैरे अशी बैलांची आवतं किंवा कुळव असं त्यामध्ये ते फिरलं जायचं. त्याच्यामधून त्या जनावरांच्या बैलांच्या माध्यमातून त्या शेतीला आणखी खत मिळायचं. कसं, त्याचं जे असणारं मूत्रपाणी वगैरे त्याच्यामध्येच पडायचं. त्याच्यामुळे ते शेतीला अधिक 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 उन्नती मिळायची. आणि ती उन्नती मिळत असल्यामुळं ती शेती सुंदर थोडी असायची, पिकायची लागवडी खाली थोडी असायची. कारण का ती करण्यासाठी ती एवढी मोठी शेती असायची, ती करण्यासाठी एका माणसाला ती हँडल व्हायची नाही. बरोबर. त्याच्यामुळे जेवढं पोटापुरतं लागायचं तेवढाच तो मनुष्य करायचा आणि ती सुंदर करायचा. बरोबर. ती सुंदर करायचं. कशामुळे ती यायची, त्यावेळेला तुमची अशी खतं वगैरे म्हणजे असलं काय म्हणतो आपण युरिया, रासायनिक खतं वगैरे काय नव्हतीच, असलं काय नव्हतंच ती. आणि ते नसल्यामुळं शेणखतावर ती शेती पिकायची. ते अन्न पौष्टिक होतं. त्याच्यामुळं माणसं 100 वर्ष जगत होती. बरोबर. ते अन्न खाल्यामुळं त्याच्यावर कसलीही फवारणी नसायची, कसलंही रासायनिक खत नसायचं, कसलीही फवारणी म्हणजे किडामुंगी वगैरे असलं काय नसायचं. त्याच्यामुळं ते बिन फवारणीचं बिन औषधाचं जे धान्य असायचं त्याच्यामुळे 100 वर्ष माणसं जगायची. बरोबर. वयोमान वाढायचं त्यांचं. ताकद अगदी म्हणजे गडगंची असायची. उदाहरणार्थ एखादा जर माणूस असला तर चालत चालत इथनं आटपाडी वगैरे पंढरपूरला सुद्धा चालतच जायचे तर लोक. त्यावेळेला त्याचं वाईट वाटत नव्हतं. नवे पायात चपला नसायचे त्यावेळेला, तरी सुद्धा ती चालत जायची. आणि ती शेती अशी पिकवायची की जेवढं धान्य होईल तेवढं खळ्यात वगैरे अशी सुंदर मळायची. आता त्याचाच उलट अर्थ असा झाला, वाहनं आली, अवजार आली, रानात शेतकरी जाऊ शकत नाही. शेतात शेतकरी जाऊन ज्याचा मालक आहे तो ट्रॅक्टरवाला सांगतोय माझा अमुक अमुक आहे, इथनं अमुक अमुक नांगर ते लोकांचं आहे, त्याच्यात पलीकडे ट्रॅक्टर घालू नको आणि जरा टोकरलंच तरी चालतंय, जरासा बांध खाली पडला तरी चालतोय, तुला माग आल्यावर इथं तू सांग, मग तू मापतोय तिकडे नेऊन ते पण मग घरात आल्यावर थोडं पैसे देतोय. म्हणजे पहिलं लोक पण राबायला असायचे, लोक राबायला असायचे.
पहिली रोख राबायला, आता लोक राबत नाहीत. पहिली रोख लाभणार याचा अर्थ असायचा ह्या शेजाऱ्याचं केलं की त्याच्यात परत ह्याच्यात असायचं, दादा माझं उद्या करायचं आहे, परवा दिवशी ह्यात काकाचं करायचं आहे. तर अशी क्रमाक्रमशः ती एकामेकाची शेतं अगदी करायची, नवरा बायको रानात राबायची आणि सुंदरता मिळायची. त्यामुळे शेत पिकायचं चांगलं, त्यापासून भाजी म्हणजे कडधान्य हे वगैरे सगळं आपलं स्वतःचं घरचं असायचं, ते बिन म्हणजे औषधाचं असायचं. त्याच्यामुळे रोगराई वगैरे असं नाही, पहिली कडधान्य आपल्या शेतीतच पिकायची. त्यावेळेला बाजारपेठ वगैरे असली किंवा आता जाऊन ती सकाळी काल तोडलेली वांगी आज नेऊन बाजारात असायची, त्याच्यावरती आणि दुसरी कसली तरी फवारणी करते, ती ताजी होत्या, त्याच्या ताजी होत्या ते आपण आणतोय आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराला अगदी म्हणजे दुःखच निर्माण होते, कुठला तरी रोगच तयार होते. परवा मी एक बघितलं, एक टमाटो होता, एका टमाटोला एका व्यापाऱ्यानं, ती पुण्यातलं असावं मला वाटतं, त्या व्यापाऱ्यानं एक इंजेक्शन आपण मारतो का नाही तसली काहीतरी एक पावडर घेतली, ते टमाटो होता एवढा टमाटो होता, त्याला ते मारलं, असं इंजेक्शन मारलं, ते टमाटो एवढा झाला. मग ते टमाटो त्यावेळेला ज्या किलोत होता ती टमाटो 2 किलो दोनच टमाटो एका किलोत बसत होते. मग टमाटो नेताना बाजारपेठेत एवढा होता, त्याला ते इंजेक्शन मारले होते एवढा झाला. निर्जीव टमाटो म्हणजे ते तोडल्यानंतर, झाडाच्या वेलीपासून तोडल्यानंतर मग इथे आपण माग गेलो. जेवढं विज्ञान जेवढं पुढे गेले तेवढं आपल्याला माग आणले. मग माग आणू नये म्हणून आपण राबलेल्याचं आपण जे फळ करतो ते आपण स्वतः नजरेनं बघितलेलं. वांग एवढं आहे ना, एवढं वांग आहे, तेवढंच वांग जर आपण आणलं ते बिन औषधाचं असलं तर आपल्याला कसलाही रोग होणार नाही. म्हणून आपण आता तरी पुढे हाची उपदेश करू नका ना असं आयुष्य. पहिले मग कुठल्या आपल्या पालेभाज्या, हिरव्या भाज्या आता कसं बाजारात आणतो आपण, राईट? पहिला असं शेतातच पिकायचं, आपल्या शेतात मेथी वगैरे, म्हणजे मेथी गवारी वगैरे ही सगळी शेतात असायचं, टमाटो शेतात असायचं, थोडी आपल्या खापापुरती सगळी ते करायचंच. तूर असायची, तुमचं वांग्याच असायचं, कुठेतरी मिरची असायची, दोन्ही पद्धतीच्या मिरची असायच्या. मग ती थोडं टाकायचं आणि ते आपल्या कुटुंबाला पुरसवायचं. बरोबर. ते विकायचा नाही संबंधच काय, तो विकायला जायला नकोच. ते आपल्या जर ज्या झाला तर शेजाऱ्याला ती फुकट द्यायचं, ज्याच्यात नसेल त्याला फुकट द्यायचं. आता तो विषय गौण आहे, ते शेजाऱ्याला फुकट द्यायचं. तुझ्यात वांगे आहेत का? मग ती शेजारी म्हणायची नाही, मग ही 2 नेतीस का? ती आवडीने न्यायची. पण त्या आवडीने नेल्याचा एक उपयोग असा व्हायचा, ती जर वाटणं निघाली असली ती तांब्यावरून पाणी द्यायची तिला. बरोबर. ती शेताकडे जात असेल ना त्यावेळेला त्या तांब्या, त्या वांग्याचा सुद्धा मरेपर्यंत नाव निघेल इतका उपकार होता. मग ती शेतात ज्याच्या त्याच्या पिकायची. आता तो विषय राहिला ना. आता मौदला जायला पाहिजे, मौदला गेल्यानंतर ती वांगी इकत आणली पाहिजे, ती इकत आणल्यानंतर ती पण औषध वगैरे मारलेली असायची आणि ती इथं घरात आणली तर ती धुतली तर बरं, ती बिन धुयाच्या अगोदर तर एखाद्या महिलेनं तर ते जेवण केलं तर आज आपण ती वांगी खाली उद्या डॉक्टर, उद्या आपण डॉक्टर पाशी जातोय, मग डॉक्टर सांगतोय मग काय केलं तर रात्री आमटी कशाची होती, भाजी कशाची होती, काय काय खाल्लं तुम्ही रात्री, जेवणात जरा तेल पडलं होतं का, उदाहरणार्थ आता मला सांगावंसं वाटलं म्हणून तेलाचं सुद्धा, आता तेल सुद्धा नैसर्गिक वेगळी निघाली. बरोबर. आपल्या जीवनामध्ये ज्याचं घातक जे म्हणजे वस्तू ठरते ती तेल आपल्या प्रमाणाला, आपल्या शरीराला एका माणसाला आठवड्यातनं किंवा महिन्यातनं किती तेल पाहिजे ह्याची सुद्धा मर्यादा आहे. बरोबर. आणि ही मर्यादा ज्या वेळेला आपण अंमलात आणू त्यावेळेला आपला जीवन निदान शतगणिली ती अर्धरात्र खाय त्यात बाला तो पिढा रोगक्षय असा 100 वर्ष जमलेत राहिलेत. त्या 100 वर्षाचा आपण पदार्पण कुठं 80-85 पर्यंत करू शकतो. नाहीतर आपण तेलाचा वापर जर केला तर मग ते जैमिनी तेल आहे, जैमिनी गरुड वगैरे अशी काही काही तेलं निघाले. तेलही एकच आहेत बघा. मला मी परवा एका कंपनीत गेलतो, तो म्हटला बाबा कसं प्रोडक्शन तुमचं चाललंय. हो म्हटलं आमचं चाललंय बरोबर, तू माझा मित्र आहे. मग काय म्हणायचं, मी हे जैमिनी कुठून येते, हे आमकं कसं येते, सूर्यफूल कुठून येते. मग असं विचारल्यानंतर ते बाबा माणूस मला म्हटला बाबा हो बाबा महाराज बरोबर आहे तुमचं, ही सगळी तेलही एकच, नाव वेगळे. त्याच्यात त्या डब्यावर बसल्यावर बाबा कोण हे बाचं नाव होतं, बहिणीचं नाव सूर्य अमक्या तमकं होतं, याच्या नावानं ह्या कंपन्या निघाल्या आणि ह्याच्यावर आधारित तेल तयार झाले. आता पूर्व शेंगतेल असायचं पूर्वी शेंगतेल असायचं, त्याचं घाणा गाळायचं, ते घाणा गाळल्यावर आपल्या खापापुरतं तेवढं ठेवायचं, त्याची जी पेंड निघायची ते आपल्या बैलासनी तेवढी पुरते द्यायची, त्याचं सुंदर असं ती बैल सुद्धा दट्टकट्ट असायची त्यावेळेला. मग पूर्वीचा काळ असा होता, आताचा काळ आता इकडे निघालाय. मग ह्याच्यापासून जे आपल्याला वाईट जे आहे ते वाईट टाकलं पाहिजे आणि आपण पाठीमागं वळून बघितलं पाहिजे. म्हणून मला काय म्हणायचं, आता तरी पुढे हाची उपदेश करू नका. नाश आयुष्याचा जर नाश करायचा नसेल तर पाठीमागं वळून बघितलं पाहिजे. आपला संदेश आहे. आता अलीकडे सगळीच बघा आधुनिक यंत्र वापरते, ट्रॅक्टर असेल त्यानंच पेरणी, त्यानंच नांगरणी
किंवा अलीकडे मोठ्या मोठ्या मशीन्स पण आलेत, गहू काढायचं असेल, मकाचं कटिंग करायचं असेल. पण पूर्वी अशी कुठली साधनं असायची, म्हणजे पूर्वी काय वापरायची याला, नांगरणीसाठी असेल किंवा ते ज्या पण गोष्टी असतील ते? आता नांगरणीसाठी पूर्वी असं कसं माहितीये का, 12 बैलाचा नांगर असायचा. 12 बैलांचा? 12 बैलाचा नांगर असायचा, 6 बैलाचा नांगर असायचा, 4 बैलाचा नांगर असायचा. जशी परिस्थिती आहे जशी त्याची गावातली म्हणजे प्रतिष्ठा आहे तशा पद्धतीने ते नांगर असायचं, किंवा त्याची संघटना कशी आहे त्याच्यावरती नांगर असायचं. मग ती 6 बैलाचं सकाळी पहाटे 4ला ती सगळी मित्र उठायची, रानात गेल्यानंतर नांगर असं झोपायचं, मग गीत म्हणत चालायचं, हौशा ये बैल्या हौशा नवशाची बैल दोन, अशी गीत म्हणायची. त्याच्यावर नांगरावर कोण बसायचं, त्या जोवावर कोण बसायचं, अशी सुंदर वळ लागलेली असायची. आणि त्यानं ती शेती नांगरायची. आणि त्या शेतीत नांगरण्याच्या पाठीमागं भाव होता, प्रेम होतं. आणि त्या प्रेमानं अशी शेती 12 बैलाची जर आवतीची फिरायला लागली का नाही, अगदी सुंदर दृश्य दिसते. तुम्ही आता मला ते आठवलं, इथं तुम्ही ती बैलाची जोड ठेवली, मला वाटलं कारण का माहिती की काय काळानंतर हीच बैल बघावी लागणार. बरोबर, काय काळानंतर हीच बैल बघावी लागणार. आता निदान काहीतरी कुठंतरी एखाद्या त्या शर्यतीच्यामुळे थांबलेत, पण आपल्याला बैल ह्या नावाचं चित्रातच सांगावं. आपल्या मुलांना सांगायला, बाळा याला बैल म्हणतात, याला गाई म्हणतात, याला म्हैस म्हणतात, ही बाकीचं शिल्लक सगळं राहील, पण ही जोड शिल्लक राहणार नाही. म्हणून बोला, पहिलं बैलाचं आणि ती आता जो राखतो तो बैल की आपण पहिलं म्हणायचं, त्यांना नातं कसं असायचं त्या बैलाचं किंवा ते? पूर्वी बैलाचं आणि त्या बैल मालकाचं नातं भावाभावासारखं असायचं. का माहितीये का, तो बैल, काही बैल मार्की असायची. दुसरा माणूस जर दिसला, तो मालक जर नाही दिसला आणि दुसरा मालक जर त्या दाव सोडायला गेला किंवा तिथे चराट सोडायला गेला, तर त्याला मारल्याशिवाय राहणार नाही. आणि मालक जर गेला तर तिकताच माग नवे त्याला प्रेमानं चाटणार. कारण का, तो त्याला खाद्य, त्याची वैरण, त्याची पेंट, त्याला पाणी ते वेळेवर देत असल्यामुळं त्याच्या अंगावर सुंदर असा हात फिरवायचा, मायेनं हात फिरवायचा, त्याला थोपटायचा थोडासा, आणि थोपटायचा आणि प्रेम बघून अगदी त्याच्या हातावर पाय घालायचा. अवताला नेल्यावर सुद्धा त्याला सुंदर असं नाव ठेवायचं, सुंदर. आणि असा त्या बैलाला हाळी देणार त्या मालकाचं आणि त्या ह्याचं प्रेम, किंवा माया लेकराचं जसं प्रेम किंवा बनी भावाचं जसं प्रेम असावं, एवढं प्रेम त्या बैलावर तो मालक करायचा. आणि तो बैल सुद्धा मुका प्राणी त्या मालकावर सुद्धा तसंच प्रेम करतो. ते शेवटपर्यंत बैल असायचा, मरतपर्यंत असायचं. त्याला राखायचं नाही, त्याला विकायचं नाही, त्याला कसाबाच्या हातात द्यायचं नाही. आता काय करतात माहितीये का, वय झालं, बरोबर, त्या बैलाने एक तर काबड कष्ट करायचं, मर म्हणायचं तुझ्या रानातून, वय झालं, मरायच्या वेळेला त्याला कुणाला तरी कसाबाला द्यायचा, आणि कसाबाला द्यायचं आणि तिचं पापूस पदरात बांधायचं. त्याच्यासारखं वाईट दुसरं काय नाही. आणि ते पाप पदार्थ बांधायचं, असं बांधायचं, तू कसाबाशिवाय त्याला न्यायलाच कोण नसते. त्यावेळेला तो अवताच्या परिस्थितीत नसतोय, त्याला उठता येत नाही, आणि मग त्यानं ते किती जेवढं येईल तेवढं दे म्हणते. तो मालक जेवढं येईल तो दे म्हणते. पण पूर्वी तसं नाही. मग त्याला 4 लोक जमवायची, तेव्हा अशी पोकल्यान एक्सावटर वगैरे अशा काही सोयी नव्हत्या. 4 गावांनी असा एक मोठा खड्डा करायचा, त्या खड्ड्यात मीठ वगैरे टाकायचं, त्याच्यावर कपन वगैरे घालायचं, त्याला अगदी दफन करायचा, त्याच्यावर काठी वगैरे ठेवायची, ती कुली वगैरे उकरतील म्हणून, आणि काटे त्याच्यावर दगड ठेवायचं, नमस्कार करायचा, आणि मग घरी इकडे यायचं. आपण ज्या पद्धतीनं माणसाला करतो त्या पद्धतीने त्या बैलाची सुद्धा मोठमाती द्यायची. एक तर सुंदरता होती त्याच्यात. अलीकडे त्यातलं काही शिल्लक राहिलं नाही. अलीकडे ते आपुलकी किंवा त्या ज्या गोष्टीत प्रेम वगैरे प्रेमच राहिलं, त्याच्याविषयी प्रेमच राहिलं नाही. त्यानं जे कमवलं, त्यानं आतापर्यंत तुला जी साथ केली, त्या साथीचा उपकारच फेड त्याने कसाबाच्या हातात देऊन. पहिलं आता शेती वगैरे खूप असायची, राईट, म्हणजे बरोबर, राईट. तर पहिली शेती भरपूर असायची, पण सगळीच शेती ती करायची का? म्हणजे नाही, सगळे आता कसं करायचं, त्यावेळेला शेती भरपूर असायची, खाणारी लोक 10-20च असायची, त्यात काम करणारी लोक 4-5च असायची, त्यात थोडी मुलं असायची, काय शिक्षण जाणारी असायची, काय अनपट असायची, त्यात त्या गृहिणीला रानात जाता येणार नाही, एकट्या पुरुषानंच ते करायचं असायचं. मग त्याच्यामुळे त्याला ते उरकायचं नाही. मग तो विचार करून ठेवायचा, बाबा एवढी शेती केली तर आपल्याला सालाबाद प्रमाणे पुरेसं होतंय, मग एवढं आपल्या खपापुरतं तेवढं करायचा, पण ती सुंदर करायचं त्यावेळेला. आताच्या सारखं कितीतरी करायचं, 20 एकर आहे, 20 एकर करायची, कारण का त्याला कष्ट काय करायला आता नाही ना. आता त्याला कष्टाचं काही राहिलं नाही, त्यावेळेला कष्ट करावं लागायचं. पाण्याची कसं सोय असायची, म्हणजे पाणी शेतीला आता अलीकडे कसं देतो आपण पंपानं वगैरे, पहिलं काय सोय असायची? आता त्याला कसं माहिती आहे का, पूर्वी ही इंजिन होती, अशी मोटार वगैरे काही नव्हतं, लाईटची सोय नव्हती,
इंजिन कधी आलं ते इंजिन मला वाटतं 57-58च्या दरम्यान आला असं म्हणे, असे वडील सांगायचे आमचे. 57-58 म्हणजे देश स्वातंत्र्य झाला नंतर ते किर्लोस्कर नावाचं एक इंजिन निघालं. त्याच्या अगोदर एक फिटर काहीतरी नावाचं होतं असं म्हणे. त्याला ते चाक वगैरे मोठं होतं, मग ते चांगलं चालायचं वगैरे अशी ती म्हणायची त्यावेळेला. मग त्यावेळेला ते इंजिन आलं. मग ते कुठं नदी वगैरे काय जवळ असेल किंवा एखादा वडा असेल किंवा एखादं तळ असेल अशा ठिकाणी ते ठेवायचं. मग तिथनं आपली कशी पाईपलाईन असते त्यावेळेला अशा प्लास्टिक वगैरे फिनोलेक्स वगैरे पाईपा नव्हत्या, त्यावेळेला एक प्लास्टिकची पाईप असायची. मग ती पाईप हातरायची, मग ती सुंदर होती, टिकाऊ होती त्यावेळेची ती पाईप. जरी प्लास्टिक असलं ती टिकाऊ होती. मग ती पाईप हातरायची आणि मग ते पाणी द्यायचं. आणि मग तिथून पुढं कुठंपर्यंत जायला मग ते आडव्या पाटानं, आडवा पाट म्हणजे याचा अर्थ पाठ केलेला असायचा, त्या पाटानं त्याला पाण्याचं सुंदरतेने द्यायचं. किंवा मोठ एक काहीतरी ऐकलं होतं, मोठ पूर्वी नदीच्या जवळ, तळ्याच्या जवळ ज्याची शेत होती किंवा विहीर आहे, ज्याच्या शेतामध्ये विहीर आहे, त्या विहिरीवर एक मोठ असायची. मग मोठ असायची, त्याला खाली चमड्याचं एक मोठं असं हे केलेलं असायचं, त्याला दोर असायचा आणि त्या दोरावर 2 बैल झुपलेली असायची. आणि ती बैल आता झुपली, ती मोठंचं पाणी असं, आता तुम्हाला सांगायचं एक त्या मोठ्याच्या विषयी असा एक विषय आहे. मोठ हा विषय असा होता की तो मोठं पाणी दिल्याशिवाय पर्यायच नव्हता. मोठं शिवाय दुसरं यंत्रच नव्हतं. म्हणजे हे निघायच्या अगोदर इंजिन सगळ्यांना घेणं शक्य नसायचं आणि इंजिन निघायच्या अगोदर मोठच होती पहिला. मोठ अधिक एक दुसरी एक साधनं अशी होती की एक 2 शेतकरी असायचं एका मिळून, त्याच्याजवळ तळ जर असलं तर एक मोरसूप नावाचं एक असायचं. मोरसूप म्हणजे उदाहरणार्थ आताशी बादली तशी अशी, त्याला 2 दावी लावायची आणि 2 लावायची. तिकडच्या बाजूला एकानं उभं राहायचं, इकडच्या बाजूला एकानं, दोघांनी ते उपसायचं आणि ते आपल्या थोड्याशा शेतीसाठी ते पाणी पाजायचं. ते झालं की दुसरं मोठं पाणी पाजायचं आणि ते मोठं पाणी पाजायचं. नंतर मग इंजिन वगैरे आली. मग इंजिन आली तरी प्रत्येकाला ते काही शक्य झालं नाही. मग ते इंजिन ज्याची ताकद पोचली ती इंजिन वगैरे घ्यायचं, त्याने ती इंजिन आणली. पण ती इंजिन जरी आणली तरी सुद्धा ती पाणी आहे का तिथपर्यंत ती जातंय का अशा बघण्यात, ज्या म्हणजे आवाक्यात पाणी जातंय तिथपर्यंत ती बागायत झालं. त्यानंतर ती